सरप्राईज हे नाटक तुमच्या भेटीला आलं आणि आज खास रिहर्सल्सच्या निमित्तानं आपण या टीमला गाठलंय. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मला वाटतं आपण संदेशपासूनच सुरुवात करूया. संदेश, बापरे नाही काय वाटतं तुला? रिहर्सल चालू आहे आणि एक वेगळी लव्ह स्टोरी या निमित्तानं तू रंगभूमीवर घेऊन येतो. खूप चांगली लव्ह स्टोरी आहे. प्रतापनी खूप चांगल्या पद्धतीने ती मांडली आहे. जसं ते म्हणाले की लीड म्हणून एक पहिलं व्यावसायिक नाटक आणि प्राजक्ता तुझ्यासाठी ऑलटुगेदर एक व्यावसायिक पहिलं नाटक आणि त्यात सौरभ सारखा एक ॲक्टर तुला या नाटकासाठी भेटला. म्हणजे लव्ह स्टोरी आहे आणि रोमॅन्टिक कपल म्हणून तुम्ही समोर येत आहे. काय वाटतं? मस्त आहे, कारण हा एक्सपिरियन्स मला वाटतं प्रत्येक ॲक्टरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. ॲज अ लीड थिएटरमध्ये स्टेजवर उभं राहणं. याच्या आधी जे मी नाटक केलं त्याच्यात मी आय वॉज अ सपोर्टिंग, आय वुड से पॅरलल लीड असं म्हणता येईल. पण हे जे कॅरेक्टर आहे ते माझा जो स्वतःचा स्वभाव आहे, माझं जे ॲक्च्युअल कॅरेक्टर आहे त्याच्या पूर्ण अपोजिट आहे, शांत. त्यामुळे मला ते करणं खूप चॅलेंजिंग आहे. पण मला वाटतं प्रताप इज अ व्हेरी गुड डिरेक्टर आणि त्याला कॅरेक्टरायझेशन्स कशी असावीत आणि समोरचा माणूस जरी तसा नसला तरी त्याला ते कसं मोल्ड करता येऊ शकतं जर त्याला थोडासा समजूतदारपणा असेल तर हे त्याला खूप छान माहिती आहे आणि त्यामुळे मला शिकायला प्रचंड मिळते आणि थरली एन्जॉईंग. पण प्राजक्तापेक्षा तू एक्सपिरियन्स्ड आहेस त्या त्यामुळे तो गिव्ह अँड टेक कसा होतोय आणि प्राजक्ताला 10 पैकी किती मार्क देणार आहे? मी ऍक्च्युअली 10 पैकी 10 मार्क देईन. मी खरंच टीचर आहे याच्या. हो खरंच सगळ्यांबरोबर काय कसं करावे सगळं नाही माहित नाही, पण आमच्या नाटकाची एनर्जी आहे जेन्युइनली. म्हणजे मी 10 पैकी 10 मार्क ह्याच्यासाठी देईन की ती ज्या एनर्जीनी आणि ज्या डेडिकेशनचं स्टारडम आहे, तिची आता सिरियल रिसेंटली ऑफर केली जी होती, त्यामुळे तिला जे लोक ओळखतात, ज्या लोकांकडनं एक्सपेक्टेशन आहेत, त्यात जी कॅरेक्टर होती मेघना, राईट, त्या मेघनाच्या आता कम्प्लीट अपोजिट कॅरेक्टर, तिचं जे ॲक्च्युअल स्वतःचं कॅरेक्टर आहे ते त्या लोकांना स्टेजवर बघायला मिळेल आणि त्यातला फ्रेशनेस, खऱ्या प्राजक्तातला फ्रेशनेस काय आहे तो लोकांना अनुभवायला मिळेल. सगळ्यात आधी थँक्यू. 10 पैकी 10 एक्सपेक्ट नाही, एवढं चांगला वागत नाही, कॅमेरासमोर चांगला वागतं माझ्याशी. आधी पैसे घेतले तर हो यार, मी खूप एक्सायटेड आहे. डेफिनेटली पहिलं नाटक आणि मी हे खूप जाम मिस केलं. माझ्या कॉलेज लेवलवर पण मी कधीच नाटक केलं नाही, कारण मी आमच्या कॉलेजमध्ये अलाउडच नव्हतं मला नाटकामध्ये स्पर्धांमध्ये एंटर करायला वगैरे. तर तालीम, एनर्जी, आवाज पोचला पाहिजे, चला कमॉन, हे जे पहिल्यांदा मी अनुभवते, सुपर्ब एक्सपिरियन्स आहे आणि बाय गॉड्स ग्रेस मला खूप चांगली टीम मिळाली आहे. एक तर यूथ टीम डेफिनेटली याचा उल्लेख करावाच लागेल, कारण ह्या हे काढा, हे कापून टाका. नाही, समीर हसत आम्हाला आणि आमचा डिरेक्टर डेफिनेटली एक विजन आहे. मुळात मला कथा खूप आवडली आहे त्यांनी लिहिलेली आणि जी लिहिली आहे ज्या पद्धतीनं, त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं ते आम्हाला समजून सांगतात आणि आमच्याकडून इनॅक्ट करून घेतात. सो नुसतीच मजा करतोय, तालमीची एनर्जी वगैरे असं नाही. आमच्या गाभ्यात पण, आमच्या कंटेंटमध्ये पण तेवढीच ताकद आहे. आणि डेमंड आपण ठरवलं ते काय त्यामुळे प्रेक्षकांना हे प्लेझंट सरप्राईज असेल. प्लीज या यार नाटक बघायला. खळखळतात, मला बोलू द्या ना. मालिका केलं नाही आहेत आणि हे सगळे असे स्टार्स लोक, हे स्पेशली सौरभ बरा वागतो माझ्याशी. प्राजक्ता म्हणजे माझं खच्चीकरण केलं तिने. आता काय झालंय माहितीये का, अशा 2 सुंदर मुली त्याच्या आजूबाजूला पहिल्यांदा आल्यात, सो त्याला ते प्रेशर झेपत नाहीये की लग्न झालं. हा, ते कसं हँडल करायचं, खूपच गेला, त्याचं दडपण आलंय त्याला. पण तो म्हणाला नाही बायकोवर मी खूप प्रेम करतो, मला दिसत नाही आज, फक्त पात्र दिसतं. आणि ही इज नॉट अ पार्ट ऑफ द लव्ह ट्रायंगल, त्यामुळे त्याला असं की यार असं कसं यार, त्यामुळे ते मग दडपण. सगळ्या या संपूर्ण प्रोसेसमध्ये किंवा आपण नाटकात म्हणूया, मीच आहे जो खूप एफर्ट घेतो याच्यासाठी आणि मला काहीच मिळत नाहीये. मला साध्याच भाषेत सांगायचं काय काय बरोबर आहे, घरचे बघतील. नक्कीच. म्हणजे तो जसं म्हणाला की
या दोघी आणि तो म्हणजे अशी एक लव्ह ट्रायंगल आहे, पण आता प्रत्यक्षात या दोघी तुझ्या बाजूला उभ्या आहेत, त्यामुळे यू कॅन फील दिस. मला मी जाहीरपणे सांगेन त्या दोघींचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. पण आता काय झालंय, मी म्हटलं तिला की दोघी रागवू नका कारण माझं लग्न झालंय, त्यामुळे मी तुम्हाला फार फार तर माझं जे सखोल ज्ञान आहे ते तुम्हाला देऊ शकेन. प्रेमाविषयी आपण पुढला जन्म माझा आपण तेव्हा बघू. नीट बोलूया जरा. मजा मस्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलायची राहिली. 14 तारखेला गडकरीला ठाणे संध्याकाळी 4:30 वाजता शुभारंभ आहे आणि सुयोगचं नाटक आहे. खूप दिवसांनी येत आहे, नव्या जोमाने येत आहे आणि आय होप काय म्हणा, एक कथा चांगली आहे. नुसतीच लव्ह स्टोरी अशी नाही आहे, पास्ट प्रेझेंटचा खूप चांगला मेळ आहे आणि एक लव्ह स्टोरीच्या पल्याड जाऊन आम्ही खूप काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. एक थॉट आहे, काहीतरी घेऊन जाणार आणि आपण आपल्या आयुष्यात ते इम्प्लिमेंट करू शकू, अशी गोष्ट आहे. जी गोष्ट फार मोठी असते असं मला वाटतं आणि नावाप्रमाणेच प्लेझंट सरप्राईज असणार आहे, Exactly. सो ते मिस करू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मंद्रालसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.